नमस्कार. मी प्राध्यापक शशिकांत कदम, विषय मानसशास्त्र, 12वी आर्ट्स. मागच्या तासाला आपण बुद्धिमापन चाचण्यांची उपयुक्तता, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं बुद्धिमापन चाचण्याचा उपयोग केला जातो हे पाहिलेलं आहे. त्यातले 5 प्रभावी क्षेत्र कोणकोणते आहेत? तर प्रभावी क्षेत्र म्हणजे प्रभावी शिक्षण. पहिलं क्षेत्र म्हणजे प्रभावी शिक्षण, दुसरं मानसिक स्वास्थ्य व सहाय्यता, तिसरं प्रभावी पालकत्व, त्यानंतर चौथं शैक्षणिक समुपदेशन, पाचवं व्यावसायिक समुपदेशन. हे 5 क्षेत्र आपण या 5 क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बुद्धिमापन चाचण्यांचा वापर केला जातो हे पाहिलं. याचबरोबर आणखीन काही इतर क्षेत्रामध्ये सुद्धा बुद्धिमापन चाचण्याचा वापर केला जातो हे आपण पाहिलेलं आहे. आज आपण बुद्धिमत्तेतील आधुनिक प्रवाह पाहणार आहोत. मागच्या तासाला आपण सुरू केलं होतं, त्यातला आपण सामाजिक बुद्धिमत्ता हा जो पुस्तकामध्ये पहिला भाग दिलेला तो या कोरोनाच्या कालखंडामध्ये 25% सिलेबस तुमचा कमी केलेला आहे. त्यातला पहिला जो भाग आहे सामाजिक बुद्धिमत्ता पुस्तकातला, तो आपण या म्हणजे SSC बोर्डानंच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळानंच हा कमी केलेला आहे. त्यातला जो दुसरा भाग आहे तो भावनिक बुद्धिमत्ता हा भाग आपण पाहणार आहोत. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर तुम्हाला मी काही उदाहरणं सांगणार आहे, त्यावरून तुमच्या लक्षात येईल काय आहे ही भावनिक बुद्धिमत्ता. तर पहिलं उदाहरण आहे, मेघाला आपल्याला परीक्षेत खूप कमी गुण मिळतील अशी सतत भीती वाटते. त्यामुळे ती नेहमी अस्वस्थ असते व महाविद्यालयात जाण्याचे टाळते. दुसरं उदाहरण आहे, शैलेश हा कापड गिरणीत काम करणारा एक साधा कामगार दरमहा 10,000 रुपये कमवतो. काही आर्थिक समस्या असून येतो तो चिंतातूर होत नाही. इतरांच्या समस्या समजून घेतो, गरजूंना मदत करतो व त्याच्या आयुष्य आनंदाने जगतो. ही तुम्ही 2 उदाहरणं पाहिली असेल. पहिली, मेघाला परीक्षेत गुण कमी मिळते, त्याची भीती वाटते आणि त्यामुळे ते नेहमी अस्वस्थ राहते आणि त्यामुळे ती काय करते, कॉलेजला जात नाही. दुसरं उदाहरण आहे, शैलेश हा कापड गिरणीत काम करणारा एक साधा कामगार आहे. त्याला महिन्याला 10,000 रुपये पगार आहे. बेताचीच आर्थिक परिस्थिती असून सुद्धा तो चिंतातूर होत नाही. तो इतरांच्या समस्या समजून घेतो, त्या समस्या समजून घेऊन त्यांना मदत करतो, त्या गरजूंना मदत करतो आणि आपलं आयुष्य आनंदानं जगतो. 2 उदाहरणं तुम्ही जर बघितलीत, एक मुलगी मार्क कमी मिळते म्हणून कायम चिंतातूर आहे, कॉलेजला जात नाही, आणि दुसरं एक साधा कामगार आहे, त्याला महिन्यात 10,000 रुपये पगार आहे, पण तरी सुद्धा तो काय करतोय, तो आपल्या पगारातून इतरांना मदत करतोय आणि आनंदी जीवन जगतोय. हे किती 2 विरोधी उदाहरणं आहेत हे लक्षात येईल. म्हणजे इथं आपल्याला ही विधानं तुम्ही ऐकण्यात तुमच्या लक्षात येईल की भावनिक बुद्धिमत्तेच्या स्वरूपाविषयी तुम्ही विचार करायला सुरुवात केली असेल. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये यशस्वी होत असताना आपण भावनिक, सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक आव्हानांना सतत सामोरे जात असतो. अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी अशा प्रसंगी निर्माण होणाऱ्या भावनिक प्रतिक्रियांची माहिती आपल्याला असणं, त्याच पद्धतीने त्यांचं नियमन करता येणं खूप महत्त्वाचं आहे. जॉन मेयर आणि पीटर सॅलोवी या मानसशास्त्रज्ञांनी भावनिक बुद्धिमत्ता या संज्ञेचा सगळ्यात प्रथम वापर केला. डॅनियल गोलमन यांनी 1995 साली भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी प्रसिद्धी दिली. जॉन मेयर आणि पीटर सॅलोवी यांच्या मतानुसार पहिल्यांदा या 2 माणसांनी, जॉन मेयर आणि पीटर सॅलोवी यांनी भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या तयार केली. काय भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या ते आपण समजून घेऊया. तर स्वतःच्या व इतरांच्या भावनांच्या आकलनाची व त्यांच्या व्यवस्थापनाची क्षमता, भावनांमधील फरक जाणून घेण्याची क्षमता आणि माहितीच्या आधारे स्वतःच्या विचारांना आणि वर्तनांना दिशा देण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय असं सांगितलेलं आहे. काय काय सांगितले, फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे. आज आपल्याला एक वेळ बुद्धिमत्ता नसेल तर चालेल, पण भावनिक बुद्धिमत्ता जर असेल तर तो माणूस जीवनात यशस्वी होतो, एवढं लक्षात ठेवा. हे डॅनियल गोलमन यांनी स्वतःच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की इमोशन्स, त्याने एक पुस्तक लिहिलं इमोशन्स. डॅनियल गोलमन यांचं इमोशनल इंटेलिजन्स नावाचं एक पुस्तक आहे. ते पुस्तक जर वाचायला मिळालं, गुगलवर वगैरे वाचायला मिळेल तर वाचा. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा की भावनिक बुद्धिमत्ता जर तुमच्याकडे असेल तर जीवनात यशस्वी. एक वेळ तुम्ही हुशार नसला चालेल, पण भावनिक म्हणून सांगितले. ते दुसरं उदाहरण काय सांगितलंय की 10,000 रुपये पगार मिळतोय पण दुसऱ्याला समजून घेतोय
आणि दुसऱ्याच्या गरजांना मदत करतोय आणि म्हणून तो आनंदित राहतोय. ही भावनिक बुद्धिमत्ता आहे. या भावनिक बुद्धिमत्तेच्या अनुषंगानं जी जॉन मेयर आणि पीटर सॅलो यांनी जी व्याख्या सांगितली ती व्याख्या पण समजावून घ्या. स्वतःच्या व इतरांच्या भावनांच्या आकलनाची व त्यांच्या व्यवस्थापनाची क्षमता. पहिल्यांदा स्वतःच्या भावना समजून घ्या, दुसऱ्याच्या भावना नीट समजून घ्या. आकलन करायचं म्हणजे नीट समजून घ्यायच्या व त्यांचं व्यवस्थापनाची क्षमता. काय नेमकं सांगायचं हे कळलं पाहिजे. भावनामधील फरक जाणून घेण्याची क्षमता. ह्या भावना काय आहेत त्यातला फरक आपल्याला समजला पाहिजे. या भावनांच्या आधारे स्वतःच्या विचारांना आणि वर्तनांना दिशा देण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. म्हणजे ह्या ज्या काही भावना असतात या भावना समजून घेऊन दुसऱ्याच्या भावना समजून घ्यायचं आहे, त्याचा आकलन व्हायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण काय केलं पाहिजे, आपल्या विचारांना आपल्या वर्तनाला चालना देणं म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे. आता या भावनिक बुद्धिमत्तेच्या क्षमतावर काही प्रारूप सुचवले आहेत. त्यात 4 बोधनिक क्षमतांचा समावेश त्यांनी केलेला आहे. त्यातलं पहिलं प्रारूप काय आहे तर भावनांची जाणीव होण्याची क्षमता. स्वतःच्या इतरांच्या भावना ओळखणे आणि त्यांचे अर्थविवरण करता येणे. पहिल्यांदा स्वतःच्या व दुसऱ्यांच्या भावना समजला पाहिजेत, त्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. 2 भावना उपयोगात आणण्याची क्षमता. विचार करणे आणि समस्या सोडवणे या बोधनिक कार्याकरता भावनाशी संबंधित माहिती उपयोगात आणता येते. पहिल्यांदा विचार करायला शिकलं पाहिजे. विचार करून त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला जे अनुभव येतात त्या अनुभवांचा वापर करून, भावनांचा वापर करून त्या संबंधित आपल्याला उपयोग करता यायला पाहिजे. 3 भावना समजावून घेण्याची क्षमता. भावनिक भाषा लक्षात घेता येणे आणि विविध भावनांमधील संबंधाचे आकलन करून घेता येणे. पहिल्यांदा यासाठी आपल्याला भावना कोणकोणत्या त्या समजून घेतल्या पाहिजे. काय ढोबळमानानं भावना आहेत, कुठल्या राग, लोभ, द्वेष, मत्सर, आनंद, ह्या सगळ्या काही भावना आहेत. या भावनामध्ये प्रत्येक वेळेला काही ना काही हालचाल होत असते. ह्या भावना आपल्याला समजता आल्या पाहिजेत. भावनांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांचे व्यवस्थापन आपल्याला करता येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे व्यवस्थापन करायला म्हणजे राग आला म्हणजे नुसतं ॲग्रेसिव्ह व्हायचं नाही, तर रागावर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे. आनंद झाला तरी सुद्धा आनंद हा सुद्धा ते आता कॉलेजच्या आम्ही गेटवर समोर बघतोय तर पोरं तलवारीने केक कापतात. चुकीचं आहे हे. म्हणजे भावनावर तुमचं नियंत्रण नाही आहे. आनंद व्यक्त करणार दुसऱ्याला त्रास होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. म्हणजे हे भावनांचं नियंत्रण आपल्याला करता यायला पाहिजे. त्याच पद्धतीने तुम्हाला माहिती आहे कोल्हापुरात एक अशी घटना घडली होती की मुलगा आनंदाच्या भारामध्ये गाडी घेऊन गेला. बापानं गाडी घेऊन दिली म्हणून गाडी घेऊन गेला आणि तो त्या विद्यापीठच्या रस्त्यावर जाऊन धडकला. गाडी कंट्रोल करायची झाली, समजल्यानं जाऊन धडकला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. म्हणजे आनंदाची भावना असू दे, दुःखाची भावना असू दे, आपल्याला आपल्या भावना ओळखता यायला पाहिजे. त्या भावनांच्यावर आपल्याला नियोजन करता यायला पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. यानंतरचा दुसरा ह्यातलाच घटक आहे तो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की मानवी बुद्धीसारखी विचार करण्याची आणि अनुभवातून शिकण्याची क्षमता यंत्रामध्ये व त्यांना चालवणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्राममध्ये म्हणजे संगणक आज्ञावलीमध्ये आणणे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. आता ही कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणकशास्त्र, सांख्यिकी, भाषा, तत्वज्ञान आणि मानसशास्त्र अशा अनेक ज्ञानशाखांचा संगम आहे. वेगवेगळ्या कार्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयोगी ठरत आहे. मानवी बुद्धिमत्तेतून कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण झाली आहे. मानवानंच ही निर्माण केलेली आहे. मानवी बुद्धिमत्ताच्या तुलनेत हिला मर्यादा नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्तेला मात्र मानवी बुद्धिमत्तेला मर्यादा नाहीत. म्हणजे तो स्काय इज लिमिट, त्याला फक्त आकाशच मर्यादा आहे. पण कृत्रिम बुद्धिमत्तेला जेवढी आज्ञा दिल्या तेवढंच तो काम करत असतो. अनुभवातून बदलत जाणारे ज्ञान, कल्पनाशक्ती, भावना, नीतिमत्ता, सामाजिक मूल्य या सगळ्या घटकामुळे मानवी बुद्धिमत्ता अधिक सापेक्ष आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला विचार करते, तिला भावभावना कळतात, पण कृत्रिम बुद्धिमत्तेला भावभावना कळत नाही. त्याला एक वेळा ऑर्डर दिली की शूटआउटच करतो तो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तुलनेत मानवी बुद्धिमत्ता श्रेष्ठ यासाठीच ठरते. त्यामुळे मानवी बुद्धिमत्तेला कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वात पर्याय होऊ शकत नाही. दैनंदिन जीवनातील आपल्याला कार्य पार पाडण्यासाठी या बुद्धिमत्तेचा वापर करता येतो. आज तुम्हाला माहित असेल कोरोनाच्या पेशंटचा वर उपचार करण्यासाठी रोबोट तयार केलेत. हे रोबोट म्हणजे काय तर कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. तो त्या ह्याच्यावर रिमोट कंट्रोलवर ते पेशंटना गोळ्या वगैरे देत असतात. त्यामुळं काय होतं की डॉक्टरला किंवा नर्सला होणारा जो कोरोना आहे तो होणार नाही, ह्याच्यासाठी या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातोय.
या जसं मेडिकलमध्ये आता वापर केला तसं तुम्हाला माहीत असेल की त्या गलवानमध्ये ती टिहाळणी करण्यासाठी सुद्धा आपण कॅमेरा लावून किंवा त्या कोरोनाच्या कालखंडामध्ये तुम्ही बघितलं असेल की कॅमेरा लावून लोक बाहेर फिरतात की हे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. तर ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कुठं कुठं तर आवाज ओळखण्यासाठी, मानवी भाषा समजून घेण्यासाठी, ईमेलमधील स्पॅम मेल ओळखण्यासाठी, म्हणजे खोटा ईमेल ओळखण्यासाठी, रोगांचे निदान करण्यासाठी, आर्थिक व्यवहारातील घोटाळे शोधण्यासाठी, हवामानाचे अंदाज सांगण्यासाठी या कृत्रिम बुद्धिमत्तेचा आज मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जात आहे.